नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकरी कर्जमाफीसाठी एक नुकतीच महत्वाची अपडेट आलेली आहे आणि यानुसार आता शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. तर त्यासाठी नेमके राज्य शासनाने काय निकष ठेवलेले आहे आणि यामध्ये आपण बसणार का, तर या संदर्भातील महत्वाची बातमी आहे. त्याचबरोबर नेमकी कोणत्या तारखेला ही कर्जमाफी होणार हे सुद्धा या बातमीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, राज्यातील थकबाकीदार व नियमित कर्जदार सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपये कर्जमाफीच्या माध्यमातून मिळतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. तर यासाठी सुमारे 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि यासाठी शासनाने 36,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ, सततचा पाऊस अशा नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला अपेक्षित हमीभाव देखील मिळत नाही. साखर कारखानदारी अडचणीत असल्याने शेतकऱ्यांना ऊसाची एकरकमी एफ.आर.पी मिळत नाही. संकटाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या राज्यात दररोज सरासरी 7 आत्महत्या होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर बघा मित्रांनो, राज्य शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यावर जे काही संकटे निर्माण झालेली आहे त्या संकटातून शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी प्रत्येकी 2 लाख रुपयाची कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानुसार सहकार विभागाने राज्यातील राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, खाजगी व ग्रामीण बँकांकडील थकबाकीदार व नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती राज्य सरकारला सादर केलेली आहे. बघा, या सगळ्या बँकांनी राज्य सरकारला ही माहिती दिलेली आहे की नेमके कोणते शेतकरी थकबाकीदार आहे आणि कोणने कर्ज पूर्ण फेडलेलं आहे. कर्जमाफीचे निकषही यापूर्वीप्रमाणेच असणार आहे. आता 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकबाकीतील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांना, या ठिकाणी 30 सप्टेंबर 2000 पूर्वीची जी कर्जे शेतकऱ्यावर होती तर ती माफ करण्याचा निर्णय शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यानुसार 31 मे ते 30 जून पूर्वी बहुतांश शेतकऱ्यांना पीक कर्ज भरावे लागते. त्यामुळे त्यांच्या मुदतीपूर्वी कर्जमाफीचा लाभ दिला जाईल असे सूत्रांनी सांगितलेले आहे. तर बघा मित्रांनो, 31 मे ते 30 जून पर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला जे काही कर्ज आहे ते भरावं लागत असते बँकमध्ये. तर त्यानुसार आता की 31 मे ते 30 जून पूर्वीच शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानुसार पुढे बघूया आपण की निकष कसे असणार आहे. आता यामध्ये बघा, कर्जमाफीची आकडेवारी कशी असणार आहे. साधारणतः एकूण 36 जिल्हे असणार आहे आणि 56 लाख शेतकरी याचे लाभार्थी असणार आहे आणि यासाठी कर्जमाफीची जी काही रक्कम सांगण्यात आलेली आहे अंदाजे 36,000 कोटी आणि त्यानुसार थकबाकीदार शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 लाख रुपयाचे कर्जाची माफी दिली जाणार आहे आणि जे काही नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहे तर त्यांना प्रत्येकी 50,000 रुपये लाभ दिला जाणार आहे. बघा या ठिकाणी की जे रेग्युलर कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे. आणि बघा मित्रांनो, आता नेमकं आपण याच्यामध्ये बसतो का, तर यासाठी जे काही निकष सांगण्यात आलेले आहे ते निकष काय आहे. तर बघा या ठिकाणी निकष आणि यामध्ये खालील व्यक्ती कर्जमाफीसाठी पात्र असू शकणार नाही. यामध्ये आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, माजी खासदार, माजी आजी आमदार, जिल्हा परिषद, महानगरपालिका सदस्य. तर या सगळ्या व्यक्तींना कर्जातून कोणतीही सूट मिळू शकणार नाही, हे अपात्र असणार आहे. त्याचबरोबर दुसरा पॉईंट बघा, केंद्र राज्य सरकारी अधिकारी कर्मचारी, निमशासकीय संस्थांचे सर्व अधिकारी कर्मचारी, केंद्र राज्य शासन अनुदानित संस्थांचे सर्व अधिकारी कर्मचारी चतुर्श्रेणी वगळून. तर बघा या ठिकाणी जे काही केंद्र व राज्य सरकारचे अधिकारी आहे कर्मचारी आहे यांना सुद्धा कर्जमाफी मिळू शकणार नाही. फक्त यामध्ये जे काही चतुर्थ श्रेणीचे जे काही कर्मचारी आहे तर त्यांना मात्र या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे, त्यांना कर्जमाफी मिळू शकेल. त्यानंतर तिसरा पॉईंट बघा, शेती बाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती म्हणजे जे शेतकरी
इतर त्यांच्या उत्पन्नातून इन्कम टॅक्स भरतात, तर ते सुद्धा या ठिकाणी वगळण्यात आलेले आहे. निवृत्ती वेतन धारक म्हणजे ज्यांना पेन्शन मिळते असे शेतकरी आणि त्यांचं पेन्शन हे 15,000 रुपयापेक्षा जर जास्त असेल तर त्यांना सुद्धा ही कर्जमाफी मिळू शकणार नाही. परंतु यामध्ये एक माजी सैनिक वगळण्यात आलेले आहे. म्हणजे माजी सैनिकांचं पेन्शन 15,000 रुपयापेक्षा जास्त असलं तरीही त्यांना मात्र या शेतीचे जे काही कर्ज आहे तर ते 2 लाख रुपयापर्यंत माफ होणार आहे. आणि त्यानंतर जो काही चौथा आणि शेवटचा निकष सांगण्यात आलेला आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकार साखर कारखाना, सहकारी सूतगिरणी, नागरी सहकारी संस्था, जिल्हा बँका, सहकारी दूध संघ यांचे अधिकारी, पदाधिकारी व मजूर सहकारी संस्थांचे अध्यक्ष, तर या सगळ्यांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. यांना सुद्धा कर्ज माफ होऊ शकणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारचे महत्वाचे निकष महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी संदर्भात घालून दिलेले आहे आणि यानुसार हे सगळे वगळून बाकी सर्व शेतकरी बांधवांना, जे शेतकरी बांधव गरीब आहे आणि शेती हा ज्यांचा एकमेव उद्योग आहे, धंदा आहे, तर अशा शेतकरी बांधवांना शेतकरी कर्जमाफीचा जो काही लाभ आहे तर तो मिळू शकणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट कर्जमाफी संदर्भात आलेली होती आणि या संदर्भात नेमकी कर्जमाफी आता सांगण्यात आलेलं आहे की 30 जून पूर्वी ही कर्जमाफी दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक बातमी असणार आहे आणि लवकरच आता त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाकडून घोषणा केली जाणार आहे. तर मित्रांनो, जशी घोषणा केली जाईल तशी माहिती आपण आपल्या चॅनलवर तात्काळ देणार आहोत. त्यामुळे निश्चिंत राहा आणि ज्या शेतकरी बांधवांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.